ठाण्यामध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे। शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा आहे, तर गणेश नाईक यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे। शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे, तर गणेश नाईक यांनी सुद्धा पालकमंत्री पदासाठी जोर लावलाय अशी माहिती समोर आली आहे। मंत्रिपद मिळालेलं आहे, मंत्रिपदाची शपथ झाली आणि आता यानंतर सुरू आहे ती पालकमंत्री पदावरूनची रस्सीखेच। मग ते ठाणे असो, रायगड असो, संभाजीनगर असो, बीड असो, ठाण्यामध्ये पालकमंत्री पदावरून गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। गणेश नाईक हे देखील आपल्याला पालकमंत्री पद मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांचंही नाव चर्चेत आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत। ठाण्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे। शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे, तर गणेश नाईक यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे। गणेश नाईक हे आपल्याला पालकमंत्री पद मिळावं यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं दिसतं आहे, त्यामुळे पालकमंत्री पद नेमकं कोणाकडे जाणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। खाते वाटप झालेलं आहे, मंत्रिपदाच्या शपथा देखील झाल्यात, आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला दिसतंय। ठाणे म्हणा, रायगड म्हणा, संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये आपण पाहतोय पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहेत। दोन पक्षाचे, महायुतीमधल्या दोन पक्षांचे किंवा तीन पक्षांचे नेते हे पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, ठाण्यामध्ये पालकमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांनी देखील यापूर्वी देखील शिवसेनेकडून म्हणण्यात आलं होतं की पालकमंत्रीपद आपल्याकडे असावं आणि दुसरीकडे गणेश नाईक हे देखील आग्रही असल्याचं दिसतंय। ज्याने एकंदरीत पाहायचं झालं तर महायुतीमध्ये एक फॉर्म्युला ठरलेला आहे, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार ज्या पक्षाचे असतील त्याच पक्षाचा पालकमंत्री असावा अशी मागणी, आग्रही मागणी जी आहे ती आमदारांची आहे। मात्र ठाणे हा बालेकिल्ला एकनाथ शिंदेंचा समजला जातो आणि त्यासाठीच आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री देखील आहेत, त्यामुळे त्यांना पालकमंत्री पद मिळावं अशी शिवसैनिकांची इच्छा आहे। मात्र आता भाजपच्या गणेश नाईकांनी देखील याच पालकमंत्री पदासाठी जोर लावलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे येत्या काळामध्ये त्या पालकमंत्री पदावरून कशा प्रकारे रस्सीखेच असेल आणि नेमकं पालकमंत्री पद हे कुणाला भेटतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।